सरकार आनंदाची बातमी समोर आली आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप करण्यास सरकारने सुरुवात केली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील लक्षात घ्या। अखेरकार सरकारने बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून अखेरकार आता बहिणींची नाराजी सरकार दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। लाडक्या बहिणींना वाटत पण नव्हतं की पैसे येतील की नाही, कारण की हप्ता वाटप करण्यासाठी खूपच उशीर झाला होता। परंतु बहिणींनो, काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि लाडक्या बहिणींनो, फक्त एक हप्ता नाही तर 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। कोणते 2 हप्ते? तर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। आणि जर तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर आता मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील, हे लक्षात घ्या। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। पुन्हा एकदा सांगतो बघा, 2 हप्ते कोणते? तर फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत, हे लक्षात घ्या। राज्य सरकारने अखेरकार अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता हप्ता तर जमा होत असला तरी 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे। जर तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 21वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता देखील आमच्या खात्यावरती लगेच जमा झाला पाहिजे, तर याकरिता काही कामे पूर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत आणि ज्या बहिणींनी 2 कामे पूर्ण केली असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ आता मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, हे लक्षात घ्या। आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भात जर बोलायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 277 कोटींचा निधी मंजूर केला आणि त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणापोटी सरकार 277 कोटींचा निधी बहिणींच्या खात्यावरती जमा करत आहे। आता ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 1 ते 2 तासांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर आता अशा बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। परंतु मार्च महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे। आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि मार्च महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता सविस्तर सांगायचं झालं तर बघा, 2 हप्त्यांचे किती? तर 3000 रुपये जमा होणार। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर जमा झाला आहे आणि ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला नसेल तर 1 ते 2 तासांमध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होतील। म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे तर अशा बहिणींचा असा प्रश्न आहे की मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे आणि याचं कारण कोणतं आहे? तर या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला विलंब झाला आहे आणि यामुळे बहिणी सरकारवरती नाराज झाल्या आहेत। आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकार या ठिकाणी महत्त्वाच्या घोषणा करत आहे आणि सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच एकंदरीत जर बघायला गेलं तर आता मार्च महिना संपला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आणि अद्याप देखील मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे सरकार काय करत आहे तर आता मार्च महिन्याचा देखील हप्ता वाटप करण्याची तयारी करत आहे। म्हणजेच की एका पाठोपाठ 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर जमा होतच आहे आणि लगेच मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे। आता हा जो मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे हा नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार? मार्च महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागणार? कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार? तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती कोणता हप्ता नेमका कधी जमा होणार। सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता सरकार काय करत आहे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे। महिलांना सक्षमीकरणासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यामध्ये येत असतात आणि त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यामध्ये आला। त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच सरकारने महत्त्वाची घोषणा केली आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने 277 कोटींचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर मग मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा देखील प्रश्न उपस्थित झाला, कारण की मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी रखडला आहे। आता मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। आता सरकार काय करत आहे तर बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, तसेच या ठिकाणी दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील, तर यांच्या माध्यमातून महिलांना या ठिकाणी खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे। आता बहिणी बऱ्याच दिवसांपासून हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत होत्या, परंतु बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा सुरुवात झाली आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। लक्षात घ्या, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती फेब्रुवारीचा 20वा हप्ता जमा झाला नसेल तर 1 ते 2 तासांमध्ये फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि जर तुमच्या खात्यावरती फेब्रुवारीचा 20वा हप्ता जमा झाला असेल तर आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होईल, हे लक्षात घ्या। आणि डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्यास सरकारने सुरुवात केली आहे। आता डीबीटी म्हणजे नेमकं काय तर डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात। म्हणजेच की सरकारने पैसे पाठवले तर थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, म्हणजेच की मध्यस्थी कोणीच नाही। सरकारने तिकडून पैसे पाठवले की थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात। त्यामुळे या ठिकाणी म्हणजेच की बहिणींना देखील दिलासा मिळत आहे आणि डीबीटी म्हटलं की या ठिकाणी लगेच पैसे जमा होत असतात। सरकारने डीबीटीची प्रक्रिया सुरू केली की साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे जमा होत असतात। म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे खात्यावरती लवकर या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती जमा होतात। आता लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की पैसे जमा होतील का नाही, म्हणजेच की हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला फारच विलंब झाला आणि तसेच सध्या जर सोशल मीडियाचा विचार केला, म्हणजेच की तुम्ही यूट्यूबवरती किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरती बघतच असाल की लाडकी बहीण योजना बंद होणार, हप्ता जमा होणार नाही, या महिलांना आता अपात्र करण्यामध्ये आले, या महिलांचा हप्ता बंद झाला, लाडकी बहीण योजना बंद होणार, तर अशा बऱ्याच अफवा आपल्याला बघायला मिळत होत्या, चुकीच्या बातम्या बघायला मिळत होत्या आणि दुसरीकडे सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत होता। त्यामुळे बऱ्याच बहिणींना असं देखील वाटलं की लाडकी बहीण योजना खरंच बंद झाली की काय, आणि यावरून आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यामध्ये आलेलं आहे। काही तांत्रिक कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत असला तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। आणि आता लाडकी बहीण योजनेच्या तरतुदीचा जर विचार केला तर नुकताच राज्य सरकारचा म्हणजेच की राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 26,000 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे। साधारणतः 26 ते 27,000 कोटींची तरतूद ही लाडकी बहीण योजनेसाठी 2026 आणि 27 या आर्थिक वर्षाकरिता करण्यामध्ये आली आहे आणि याचा अर्थ असा होतो की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे देखील लक्षात घ्या। म्हणजेच की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे हे लक्षात घ्या। आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला विलंब झाला, त्यामुळे बहिणींना वाटलं पैसे येणार का नाही आणि त्यातच सरकारने महत्त्वाची घोषणा केली। आता कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता कसलीही घाई गडबड नाही, पूर्णपणे सरकार या ठिकाणी पैसे देत आहे आणि सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही पैसे टाकत आहोत। त्यामुळे पात्र असणाऱ्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता किती हप्ते जमा होत आहेत तर 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार आहेत। फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आणि लगेच आता मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला असेल
तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल, हे लक्षात घ्या. 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी 277 कोटींचा निधी सरकारने मंजूर केला होता आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु आता मार्च महिन्याचा हप्ता तर जमा होणार असला तरी 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे. आता बऱ्याच बहिणींना असा प्रश्न पडला असेल की लगेच मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला पाहिजे, याकरिता कोणती 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे. तर बहिणींनो, एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. जर तुमची KYC पूर्ण असेल तर आता तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होईल आणि लगेच मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे, हे लक्षात घ्या. आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं, तर तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घ्या. आता कोणती 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर बघा, ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. त्याशिवाय 4 चाकी गाडी घरात असेल तर योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अनेक महिलांना अपात्र असतानाही लाभ घेतला, अनेक महिलांनी अपात्र असताना देखील लाभ घेतला. पण आता KYC नंतर अनेकांचा लाभ या ठिकाणी कायमचा बंद होणार आहे. ज्या महिलांच्या खात्यावरती आता पैसे येणार नाहीत त्यांचा 1500 रुपयांचा हप्ता हा बंद झाला आहे, असं समजणं देखील आवश्यक आहे. म्हणजेच की ज्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा बहिणींचा हप्ता बंद झाला, हे लक्षात घ्या. ज्या बहिणींची KYC असेल, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असतील, ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, हे लक्षात घ्या. आता बऱ्याच बहिणींचा असा प्रश्न असेल की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत, तर सध्या जर बघायला गेलं तर सध्या फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता वाटप होत आहे आणि राज्यातील 36 पैकी 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. आता बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यामध्ये येत आहे की आज या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या या जिल्ह्यामध्ये. तर बहिणींनो, तसं काही नसतं. एकाच वेळी सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असते, परंतु बँकेच्या स्थितीनुसार पैसे या ठिकाणी जमा होण्याचा विलंब लागू शकतो. आता सध्या तरी फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता हा वाटप करण्याची प्रक्रिया आहे आणि बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 20वा हप्ता जमा झाला आहे. आणि ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती 20वा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 1 ते 2 तासांमध्ये फेब्रुवारीचा 20वा हप्ता जमा होईल. परंतु KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. हप्त्याच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे, बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि हप्त्याच्या लाभासाठी KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने 277 कोटींचा निधी मंजूर केला, हे तर समजलं. परंतु मार्च महिन्याचा आता या ठिकाणी 21वा हप्ता कधी जमा होणार तर हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आता मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. खरं तर सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र द्यायला पाहिजे होता. 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोबत द्यायला पाहिजे होते, परंतु काळजी करण्याची गरज नाही. आता फेब्रुवारीचा हप्ता जमा होत असला तरी आता लवकरच मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता जमा होणार आहे. आता नेमका मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार, तर साधारणतः 15 एप्रिलपर्यंत मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी खात्यावरती जमा होतील, हे लक्षात घ्या. सध्या तरी फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून साधारणतः 15 एप्रिलपर्यंत मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल. परंतु हप्त्याच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे आणि तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. या 2 गोष्टींची खात्री करा. KYC पूर्ण असेल, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर 100% खात्यावरती पैसे जमा होतील. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला असला तरी काळजी करू नका. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये जमा होत आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिन्यामध्ये जमा होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. परंतु आता सरकारकडे देखील आपली एक मागणी आहे. आता प्रत्येक वेळेस सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने बहिणींकडे थोडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि सरकारने प्रत्येक हप्ता हा वेळेच्या वेळी देणं आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच महिन्यामध्ये आला पाहिजे याची सरकारने दक्षता
घेतली पाहिजे, कारण की सध्या जर बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत चालला आहे. सरकारने प्रत्येक महिन्याचा हप्ता म्हणजेच की ज्याची त्याच वेळ म्हणजेच की सध्या मार्च महिना सुरू आहे तर मार्च महिन्याचा हप्ता द्यायला पाहिजे, तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्येच द्यायला पाहिजे, हे सरकारने लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींना तुम्हाला काय वाटतं, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि लाडक्या बहिणींनो, अफवांवरती विश्वास ठेवू नका. सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या खोट्या बातम्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर ही माहिती चांगली वाटली असेल तर इतर बहिणींना शेअर करा, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.